मित्रांनो, आजच्या दुर्ग भ्रमंतीमध्ये आपण पाहणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक किल्ला म्हणजे किल्ले भुदरगड। किल्ले भुदरगडला भेट देण्यासाठी आपणास कोल्हापूर, गारगोटी, पुष्पनगर, राणेवाडी, पेठ शिवापूर असा प्रवास करावा लागतो। आज पावसाने उघडीप दिल्याने निसर्गाच्या कॅनव्हासवर सुंदर रंगछटा दिसत होत्या। किल्ल्याच्या गडमाथ्यावर थेट गाडीने जाता येत असल्याने सर्वजण या किल्ल्यावर सहजपणे भेट देऊ शकतात। किल्ल्याच्या जवळ पोहोचताच आपल्याला किल्ल्याची तटबंदी सहजपणे दिसते। किल्ल्याच्या मुख्य दरवाजाची पूर्णपणे पडझड झालेली आहे। याच किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आपण आत जातो तेव्हा डाव्या हाताला सुंदर रेखीव तटबंदी दिसून येते। ही तटबंदी पाहायला थोडा वेळ आम्ही थांबलो तर मैदानावरील या रंगीबेरंगी फुलांनी लक्ष वेधून घेतलं। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। मी विशाल साळवी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं मराठी फॅक्टरमध्ये। दुर्ग भ्रमंतीच्या या एपिसोडमध्ये आज आपण आलो आहे किल्ले भुदरगड पाहण्यासाठी। मित्रांनो, हा किल्ला आहे कोल्हापूर जिल्ह्यामधला। आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे किल्ले पाहिलेत, ऐकलेत, म्हणजे ते पन्हाळा असेल, विशाळगड असेल, रांगणा असेल, तर या किल्ल्यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे किल्ले उंचीने कमी आहेत पण त्यांचा गडमाथा जो आहे तो विस्तीर्ण प्रकारचा आपल्याला पाहायला मिळतो। आणि अशाच म्हणजे थोडक्यात एक उंचीने कमी पण विस्तीर्ण गडमाथा असलेला किल्ला आज आपण पाहायला आलो आहे। हाच किल्ला म्हणजे किल्ले भुदरगड। तर मित्रांनो, हा किल्ला आज आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, चला सुरुवात करूयात किल्ले भुदरगड पाहायला। आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत आहेत बघा, तुम्ही भेटवतो तुम्हाला, माझ्यासोबत आहे सूरज। हाय, जय शिवराय। जय शिवराय मित्रांनो। आणि पूनम मॅडम आहेत। जय शिवराय। जय शिवराय मित्रांनो। तर मित्रांनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आपण कसा होतो तुम्हीच सांगा कमेंटमध्ये, आणि किल्ला कसा वाटला हे सुद्धा सांगा। तुमची मतं आम्हाला कळू देत, तुमचे फीडबॅक, तुमचा प्रतिसाद आम्हाला कळू देत, म्हणजे जेणेकरून अजून काही तुमचे सजेशन आले तर नक्कीच त्याच्यावरती चांगल्या गोष्टींवरती आम्ही नक्कीच विचार करू मित्रांनो। तर चला मग सुरुवात करूयात किल्ला पाहायला। तर मित्रांनो, सूरज जो आहे ना तो भुदरगडचा आहे आणि सूरजच आपल्याला किल्ल्याची माहिती सांगणार आहे बऱ्यापैकी। नमस्कार मित्रांनो। स्टार्टिंगला पुष्पनगर वरती आलात, राईट घेतला तर राणेवाडीहून वरती यावं लागेल। त्यानंतर इथे पेठशापूर गाव लगेच लागेल। पेठशापूर गाव लागल्यानंतर वरती आलात, पेठशापूरच्या गावानंतर सेकंड टर्न म्हणजे लास्टचा वरचा जो टर्न आहे परत गडावरचा म्हणजे पहिला टर्न लागतो, तिथे एक हनुमानचं मंदिर आहे छोटं। त्यानंतर सुरुवात होते ती पायथ्याची, म्हणजे त्या हनुमानच्या मंदिरापासून होते। नंतर थोडं वरती आलात की लेपला जे आहे ते छोटं तलाव आहे, त्यांचं आपण ते पण बघणार आहोत। तिथे जाऊ आता। पहिले त्याच्या अगोदर पहिल्यांदा मंदिर बघू। मंदिर बघायचं आहे, जिथून गड सुरू होतो, स्टार्ट होतो तिथून आपल्याला मंदिर बघायचं। ओके, चला तर मग। पडझड झालेल्या मुख्य दरवाजाच्या समोर थोडंसं खालच्या बाजूला हनुमानाचं छोटेखानी मंदिर दिसून येतं। हनुमानाच्या पुरातन मूर्तीचं दर्शन घेऊन आम्ही गडमाथ्यावर परत आलो। किल्ल्यावरील हा छोटा तलाव सुरुवातीलाच आपल्याला पाहता येतो। पावसाळ्यातच पाणी असेल ना याच्यामध्ये? नाही, याच्यामध्ये उन्हाळ्यात पण असतं आणि तिकडे मोठं तलाव आहे त्याच्यामध्ये पण असतं, पण याच्यात मोस्टली कमीच असतं। तलावाच्या बाजूलाच एक छोटासा मठ आहे आणि इथे जवळच
महादेवाची पिंड आपल्याला पाहता येते. मित्रांनो, भरपूर मोठं मैदान आहे आणि इकडे जर पाहिलं ना तर तटबंदी आहे, खूप सुंदर आहे. तटबंदी पाहायला जाऊया आपण. किल्ल्याला प्रशस्त आणि लांब अशी तटबंदी लाभली आहे. या तटबंदीमध्ये छोटेखानी पण रुंद आणि मजबूत असे 4 दरवाजे आहेत. त्यापैकीच हा एक जेमतेम 6-6.5 फूट उंचीचा हा दरवाजा सुस्थितीमध्ये आहे. जबरदस्त. हा दगड बघा, जांभ्या प्रकारचा हा दगड आहे बरं का. आणि जनरली आपण जे किल्ले पाहतो ना, तो दगड जो असतो तो काळा खडक असतो पाषाण पद्धतीचा, पण हा लाल पद्धतीचा जांभा दगड हा आपल्याला इथं या किल्ल्यावरती पाहायला मिळतो मित्रांनो. त्याचप्रमाणे किल्ल्याच्या या तटबंदीमध्ये बऱ्याच ठिकाणी शौचकूप दिसून येतात. किल्ल्याच्या तटबंदीवरून बराचसा प्रदेश नजरेखाली येतो. दुर्ग भ्रमंती अशी सुरू ठेवत पुढे तटबंदीवरून निघालो. हे आमची मराठी शाळा आहे काय. खूप म्हणजे खूप मार खालाय. जसं की एकंदर पोलीस कसे मारतात चोरांना, तसं इथे आम्हाला सरांनी मारलं. पण त्याचं रिझन असं होतं की आम्ही सुधारावं म्हणून मारलं. पण आम्ही काय असे कांड केलेत ना, खूप कांड केलेत ह्या शाळेत. तर सुरतची शाळा इथंच होती आणि खूप मार खाल्ला त्यानं. ही आमची मराठी शाळा, हे हायस्कूल आमचं. हायस्कूल पर्यंतच होतं का? हां, इथं 10वी. ती पिलर कलर तिरंगीची कलर आहे ती शाळा. इथं 8वी 9वी 10वी आणि इथनं पहिलीपासून याच्यापर्यंत 7वी पर्यंत. पण आमच्या इथं ना, आमच्या गावामध्ये 4थी पर्यंत शाळा होती. 5वीला इथं, 5वीपासून 7वी पर्यंत आम्ही इथं, नंतर 8वीला इकडं. मग इकडे येण्यासाठी बस वगैरे होती का कसं? चालत, सायकल असं यायचं. अरे बापरे. आणि भरपूर चढ आहे रे, कसं आहे सायकल नाही का? तिकडनं रोड आहे. आता तुम्ही आलात की नाही तिथून राईट मारला ना, माझ्या इकडे जायला रोड आहे. बापरे. जकीनपेठ गाव आहे माझं. हे आहे किल्ल्यावर असणारं पंचक्रोशीत प्रसिद्ध झालेलं भैरवनाथाचं मंदिर. या मंदिराच्या प्रांगणात जाण्यासाठी प्रमुख 2 दरवाजे आहेत. मुख्य दरवाजाच्या समोर दीपस्तंभ आहे. इथून आत गेल्यावर समोरच भग्न अवस्थेत असलेल्या विरगळी दिसून येतात. इकडे किल्ल्याचं वैशिष्ट्य असलेलं मंदिर आहे. आणि हे जे मंदिर आहे हे असं म्हणतात की हेमाडपंथी पद्धतीचं आहे. तर आतमध्ये जाऊन बघूयात कसं आहे मंदिर. चला तर मग. शिवपूर्वकालीन असलेलं हे मंदिर आतून फार सुंदर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये भैरवनाथाची आकर्षक मूर्ती आहे. फुलांच्या सजावटीमुळे ही भैरवनाथाची सशस्त्र मूर्ती फारच सुरेख दिसत होती. तर मित्रांनो, मंदिराच्या समोरच आपल्याला आणखी एक दीपस्तंभ दिसतो. दीपस्तंभाच्या समोर आपल्याला एक बुरुज पाहायला मिळतो. शिवकाळात जे किल्ले बांधले गेले ना, त्यामध्ये एक वैशिष्ट्य म्हटलं तर तुम्ही चिलखती जो बुरुज असतो तो फक्त शिवकाळामध्ये बांधलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच पद्धतीचे बुरुज आपल्याला या भुदरगड किल्ल्यावरती सुद्धा पाहायला मिळतात. तर त्यावरूनच कळतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावरती नक्कीच डागडुजीचं काम केलं असणार आहे. आणि म्हणूनच त्या पद्धतीचे म्हणजेच चिलखती पद्धतीचे बुरुज आपल्याला या किल्ल्यावरती पाहायला मिळतात मित्रांनो. चला तर मग आपण पाहूयात कसं आहे. मंदिराच्या समोर असणाऱ्या बुरुजा शेजारी आणखी एक दीपस्तंभ आहे आणि बाजूलाच असलेली ही तोफ बुरुजाची शोभा वाढवते. पुढे तटबंदीवरील एका बुरुजावर गेल्यावर काही ऐतिहासिक गोष्टींना उजाळा दिला. तर मित्रांनो, किल्ल्याच्या इतिहासाबद्दल सांगायचं तर किल्ल्याला फारसा इतिहास नाही आहे. पण हा जो किल्ला आहे, कोल्हापुरातले सगळे किल्ले जर तुम्ही पाहाल तर ते जे किल्ले आहेत ना,
ते शिलारवंशीय भोजराजा यांनी बांधल्याची आपल्याला नोंद पाहायला मिळते. हा किल्लासुद्धा त्याच राजाने बांधलेला आहे. शिलारवंशीय भोजराजाने हा किल्ला बांधला. पुढे 1657मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. पण त्यानंतर काहीच वर्षात आदिलशहाने हा किल्ला परत मिळवला आणि नंतर लगेचच शिवाजी महाराजांनी परत हा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये दाखल करून घेतला होता. तर अशा पद्धतीनं या किल्ल्यावरती सततचं जे रणसंग्राम आहे तो चालूच होता. शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचा उपयोग एक लष्करी ठाणे म्हणून केलं होतं आणि त्याच्याच अंतर्गत या किल्ल्याची डागडुजी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती. आणखी एक महत्त्वाची नोंद सांगायची तर जेव्हा छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूर हत्या झाली आणि छत्रपती राजाराम महाराज जेव्हा जिंजीला गेले आणि तिकडं आपली तिसरी राजधानी त्यांनी बनवली. काही वर्षांतर छत्रपती राजाराम महाराज जेव्हा स्वराज्यामध्ये परत येत होते तर परतीच्या प्रवासामध्ये छत्रपती राजाराम महाराज या किल्ल्यावरती राहिल्याची नोंद आपल्याला पाहायला मिळते. तर त्यामुळेच या किल्ल्याला एक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालं आहे. पावसाळी वातावरण आहे, ढग जे आहेत ते येत आहे जात आहेत, इतकं सुंदर वातावरण होतं आहे आणि सोबतीला हा भुदरगड आहे. आणि इकडं तशी पर्यटकांची वर्दळ नसते ना की गाड्यांची वर्दळ आहे. त्यामुळं तुम्हाला जर शांतता अनुभवायची असेल कोल्हापूरकरांना, विशेषतः कोल्हापूरपासून जवळपास 50 किलोमीटरच्या अंतरावरती आणि अगदीच म्हणजे कोकण साईडहून बोलायचं तर गारगोटीपासून हा किल्ला खूप जवळ आहे. तर नक्की या तुम्ही मित्रांनो. कसा वाटतो किल्ला तुम्हाला नक्की सांगा. मी पाहिलेल्या फार कमी किल्ल्यांना अशी रुंद तटबंदी आहे. किल्ल्याच्या तटबंदीवरून असा हिरवागार निसर्ग अनुभवणे म्हणजे पर्वणीच. या नागमोडी वळणाच्या तटबंदीवरून पुढे चालत गेल्यावर आपल्याला 2 भक्कम बुरुज पाहायला मिळतात. दोन्ही बुरुज चिलखती पद्धतीचे आहेत. तटबंदीवरून फिरत फिरत आपण बरंच लांब आलोय आणि त्यानंतर आपल्याला भव्य मोठे मोठे 2 बुरुज आपल्याला इथं दिसत आहेत. तर या एका बुरुजावरती आपण जाऊयात. आता या बुरुजाचं बरंचसं रिनोव्हेशनचं काम झालेलं आहे आणि त्यामुळेच खूप सुंदर आणि ऐसपैस हा बुरुज इथं आपल्याला पाहायला मिळतो आहे. किल्ल्याचं वैभव आपल्याला इकडे परत मिळतं आहे असं वाटतं आहे. आणि ओव्हरऑल हा बुरुज किती सुंदर आहे बघा. इकडे देखरेखीसाठी अशा उंचवटे बनवलेले आहेत आणि एकूणच काय तर अर्धवर्तुळाकार छान आकारामध्ये हा आपल्याला इथे बुरुज पाहायला मिळतो आहे. अर्धवर्तुळाकार असणाऱ्या बुरुजावर मध्यभागी असा हा उंचवटा आहे. इथून पहारेकऱ्यांना दूरवर नजर ठेवण्यासाठी मदत व्हायची. इथून दिसणारा नजारा फारच सुंदर होता. आणि इकडे अजून आपल्याला एक छान भला मोठा बुरुज आणखी एक पाहायला मिळतो. तिकडे आत्ता आपण जाऊयात. आणि मगाशी सांगितलं त्याप्रमाणे बघा हे मोठे बुरुज आहेत इकडे रेलचेल असणाऱ्या लोकांची. तर त्यामुळेच इकडे दोन्ही साईडला आपल्याला खाली उतरण्यासाठी हे जिने केलेले पाहायला मिळत आहेत. म्हणजेच इकडे एखादं शौचकूप वगैरे असणार आहे त्यासाठी खाली ॲक्सेस देण्यासाठी या गोष्टी केलेल्या आहेत. बघा इतका सुंदर बुरुज इकडे आपल्याला आता पाहायला मिळतो. बघा किती छान बुरुज आहे. हे आत्ताच केलेलं आहे. मी पूर्वी आलो होतो तर इतकं चांगलं नव्हतं. बरीचशी वाईट अवस्था होती. इकडे बुरुज पडलेला पाहायला मिळतो आणि फार दयनीय अवस्था होती. आता इकडे बघा. इकडे आपल्याला ना या ज्या बुरुजावरनं आपण आलो ना तर ही दुहेरी तटबंदी इथं आपल्याला पाहायला मिळते. इकडे काहीसा हा बुरुज ना एक वैशिष्ट्यपूर्ण आकाराचा आहे. असं वाटतं की इकडे दरवाजा वगैरे असेल का, कारण की यू शेपचा असा इकडे हा शेप दिलेला आहे. त्यामुळं असं वाटतं की काही इकडे दरवाजा वगैरे बनवण्याचं काही त्यांचा उद्देश होता का तर सांगता येत नाही. पण
छान आहे, बुरुज छान आहे. हे बुरुज नक्कीच आपण पाहू शकतो या किल्ल्यावरती आणि एक दुर्गप्रेमी भटक्या व्यक्तीला नक्कीच हे खूप छान वाटतं, आकर्षक वाटतं. आणि जर या बाजूला पाहिलात ना मित्रांनो, तर ज्या डोंगररांगा पाहायला मिळतात ना, तिकडे तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल. येणारा थंड हवेचा झोका, पावसाच्या सऱ्या आणि हिरवागार निसर्ग. हो, नदीसुद्धा आहे. तर हा जो प्रदेश आहे ना, तुम्हाला इथून हालू देणार नाही आणि तुम्ही या जागेच्या प्रेमात पडाल. जर तुम्ही दुर्गप्रेमी असाल तर निश्चितच या गोष्टी तुम्हाला आवडतील, मोहून टाकतील आणि एकदा नक्कीच तुम्ही या किल्ल्याला भेट द्या. पण आत्ता तुम्ही पाहताय या किल्ल्यावरती कुठेही अस्वच्छता नाही आहे, कचरा नाही आहे. पण त्या गोष्टी जर तुम्ही येणार असाल तर त्या गोष्टी करू नका. तुम्ही आल्यानंतर तुमचे प्रमाण इथं ठेवून जाऊ नका. तुम्ही आला होतात, कचरा करू नका, एवढंच नक्की सांगतो मी तुम्हाला. चला, दुर्ग भ्रमण ते आपण कंटिन्यू करूयात. हा, कसला मस्त वाटतं व्ह्यू बघा. हे बघा, मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं होतं की खाली जिने जाण्यासाठी वाट दिली आहे. याचा अर्थ तिकडे छोटंसं जे आहे शौचकूप आहे. तर भरपूर शौचकूप किंवा टॉयलेट्स त्यावेळेचे तिकडे केलेले दिसतात आपल्याला. छोट्याशा देवळीसारखं तिकडं आपल्याला हे ओपनिंग पाहायला मिळतात. ते शौचकूप आहेत, मस्त बघा. इथं पायऱ्यासुद्धा किती रेखीव आहेत बघा, जर तुम्ही बघाल ना, मस्त. किती भरभक्कम हा किल्ला इथं पाहायला मिळतो बघा मित्रांनो. एवढी छान तटबंदी आहे आणि मेन म्हणजे अजूनही चांगल्या स्थितीमध्ये ही तटबंदी आहे. विस्तृत गडमाथ्यावर पसरलेला हा हिरवागार गालीच्या पायाखाली तुडवत आपण जाऊन पोचलो जखीनबाईच्या भुयारी मंदिराजवळ. हे मंदिर आपल्याला जमिनीच्या खाली घेऊन जाते. आतमध्ये जखीनबाईची मूर्ती असून सोबत अजून पुरातन मूर्त्या सुद्धा आहेत. किल्ल्यावर भला मोठा एक तलाव आहे. या तलावाचं पाणी दुधी रंगाचं आहे, त्यामुळेच या तलावाला दुधी तलाव असं म्हणतात. मित्रांनो, आता आपण पाहतोय हा दुधी तलाव आहे. याला दुधी तलाव म्हणतात कारण या पाण्याचा जर तुम्ही कलर पाहिलात, रंग पाहिलात, तो दुधी कलरचा आहे. आणि असं म्हणतात की इथली माती जी आहे ती पांढऱ्या रंगाची होती आणि म्हणूनच इकडे जो पाणी जे इथं पावसाचं पडतं ते मातीमध्ये मिसळून दुधी रंगाचं होतं आणि त्यामुळेच या तलावाला दुधी तलाव म्हणतात. एवढा मोठा तलाव मी कोणत्याही इतर किल्ल्यांवरती पाहिलेला नाही. खूप मोठा तलाव आहे, आपण पाहू शकतो. खूप दूरवर हा तलाव पसरलेला आहे आणि त्यामुळेच या किल्ल्यावरती पाणीसाठा भरपूर त्या काळी सुद्धा असणार आहे. आणि आत्ता सुद्धा या तलावाचा उपयोग स्थानिक लोक भात शेतीसाठी करतायत आणि बऱ्याचशा इतर गोष्टींसाठी सुद्धा या पाण्याचा उपयोग सध्या इथल्या स्थानिक लोकांना होतोय. तर खूपच छान वाटतं. या तलावाच्या कडेने एक फेरफटका मारला तर छान वाटते. दुधी तलावा शेजारीच महादेवाचं एक पुरातन मंदिर आहे. काळ्या खभिन्न शिळांनी बांधलेल्या या मंदिरात महादेवाची छोटीशी पिंड दिसून येते. किल्ल्यावर आपल्याला करवीर छत्रपतींनी बांधलेलं शिवमंदिर सुद्धा पाहायला मिळतं. इथे चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी स्थापलेली शिवाजी महाराजांची अर्धपूर्णाकृती मूर्ती आहे. महाराजांचा इतिहास मोठ्या पडद्यावर प्रथम आला तो भालजी पेंढारकर यांच्याच मुळे. पुतळ्याच्या मागेच महादेवाचं एक मंदिर आहे. शिवमंदिराच्या शेजारीच आपल्याला प्रशस्त अशी राजसदर पाहता येते. इथे असणारे दगडी जिने पाहून ही सदर बहुधा दुमजली असावी हे मात्र निश्चितपणे सांगता येतं. तर मग मित्रांनो, किल्ला आपला एक्सप्लोर झालेला आहे. किल्ल्याच्या बऱ्याचशा वस्तू आज आपण बघितल्या आणि किल्ला सुस्थितीमध्ये पाहून थोडंफार छान वाटलं.
कारण बरंचसं रिनोव्हेशनचं काम झालं आहे आणि खूप छान वाटलं त्यामुळे. तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच. आज इथेच थांबूयात. भेटूया परत एकदा नवीन किल्ल्यावरती नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.